उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर महिलेकडनं तोडफोड करण्यात आलेली आहे। नेमप्लेट असेल किंवा मग इतर वस्तू ज्या आहेत त्या तोडल्यात आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार अनिल बोंडे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघता आहे एकूण ही जी सगळी तोडफोड झालेली आहे, काल हा संपूर्ण प्रकार झाला आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? निश्चितच ती महिला कशी काय आतमध्ये आली, 2 बॅग घेऊन आतमध्ये आली, तिला कोणी रोखलं की मुद्दामून सोडलं, याची चौकशी होणं सुद्धा आवश्यक आहे। आणि तिने देवेंद्रजीच्याच चेंबरच्या समोर कुंड्या फेकणं किंवा तोडफोड करण्याचा प्रयत्न करणं असं का केलं गेलं, म्हणजे त्या महिलेची मानसिक दशा काय होती आणि तिला कोणी हे करायला लावलं का, हे सुद्धा विचारणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। निश्चितच ते बाहेर येईल। एकूण विरोधक जे आहेत ते प्रश्न उपस्थित करत आहेत सुरक्षेबाबत, कशा प्रकारे बघता आहे? मंत्रालयामधली सुरक्षा ही वाऱ्यावर आहे, अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून होताना दिसतात। ती महिला जर आतमध्ये सोडल्या गेली असेल तर कोणत्या माध्यमातून तिला सोडण्यात आलं हे तर पाहणं अतिशय आवश्यक आहे। आणि मंत्रालयासारख्या ठिकाणची सुरक्षा निश्चितपणे कडक असते, कारण की आपण जातो तेव्हा सामान्य माणसाला पास काढून जावं लागतं, प्रत्येकाचं चेकिंग होतं, मग ती महिलाच एकटी अशी कशी येऊ शकते, तर ते पाहणं अतिशय आवश्यक आहे। महिला पोलीस तिथे होत्या का आणि ते तपासले जाईल आणि त्याच्यावर कारवाई होईल। निश्चितपणे ती महिला ज्या अर्थी तिथे आली आणि तोडफोड झाली, म्हणजे कुठेतरी गल्लत झालेली आहे, तर गल्लत झाली असेल तर त्याच्यावर उपाययोजना सुद्धा केल्या गेली पाहिजे। आणि ती नेमकी तिथेच का आली देवेंद्रजीच्या, की मुद्दामून हे करवलं गेलं, कारण की आज अशी परिस्थिती आहे की विरोधक मोठे गोंधळलेले आहे लाडक्या बहिणीच्यामुळं। लाडक्या बहिणीचं आणि शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचं जे विशेषतः सवलत दिलेली आहे, सोयाबीनचे भाव वाढतात आहे, कापसाचे भाव वाढतात आहे, कांद्याचे भाव वाढतात आहे, त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी खुश आहे, एकीकडे बहिणी खुश आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काही विरोधकामधला एखाद्या माणसाने सोबत आणलं का, तिला आपल्या गाडीत आणलं का, कारण की विरोधकांना अडवलं तर तेही पण त्यांना जीवावर येतं, तर आणलं का, याची चौकशी काटेकोरपणे होणं अतिशय आवश्यक आहे। कोराडी संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे संजय राऊत असेल, अनिल देशमुख असेल, यांच्याकडनं देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत। नेमकी तुमचे काय आक्षेप? काय आहे, जे धार्मिक स्थळ आहे, म्हणजे विशेषतः आता कोराडीचं जगदंबा देवस्थान जे आहे ते संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे। अनेक लोकांची कुलदैवत, म्हणजे जे बोलले त्यांची पण कुलदैवत तीच आहे। आणि त्या संस्थानाने अतिशय मोठी प्रगती केलेली आहे आणि त्या संस्थानाच्या माध्यमातून रोज 5000 लोक जेवतात, अन्नसत्र चालतं आणि 800 मुलांना तर 1 रुपयात शिकवलं जातं। त्या संस्थेची बॉडी 100 वर्षापासूनची आहे, 800 सदस्य आहे, एका फॅमिलीची संस्था नाही आहे ती। फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या संस्थांची प्रगती केली, ते संस्थानाचा मी तर म्हणेल जीर्णोद्धार केला त्या जगदंबेच्या कृपेने। आणि एवढं चांगलं संस्थान सुरू आहे म्हणून त्याला बदनाम कसं करायचं, हे हिंदू धर्मस्थळाच्या बाबतीतच होतं। आता त्यांनाच विचारतो, त्या नाना पटोलेलाच विचारतो की नागपूरमध्ये एवढे राजकीय नेते आहे, आता मी काढलं सतीश चतुर्वेदींनी 28 हेक्टर जागा घेतलेली आहे, बाकीचे नेते आहे, प्रत्येकाचं नाव घेणार नाही, आता ते कोणतं चांगलं काम करतात? ते तर संस्था चालवतात, इंजिनिअरिंग कॉलेज चालवतात, त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डोनेशन घेतात, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फी घेतात, ते का नाही काढत? आणि ही तर जागेचं रिन्युअल होतं, ते रिन्युअलचे पैसे भरायला तयार आहे, हे एखाद्या दर्ग्याच्या संदर्भात का बोलत नाही? मिशनरी स्कूल आहे, त्या मिशनरी स्कूलला जागा दिलेली आहे, कधी बोलले नाना पटोले, कधी बोलले संजय राऊत, कधी बोलले ते अनिल देशमुख? त्यांना ते कधी दिसणार नाही। पण आपलं संस्थान म्हणजे त्यांना सॉफ्ट टार्गेट, हिंदूंच्या संस्थांबद्दल बोललं आणि त्याला किती बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, याच्यामध्ये चढाओढ लागली आहे महाविकास आघाडीमध्ये। संजय राऊत बोलताना बोलतायत की एकनाथ शिंदे हे 2014 मध्ये नसतील तुमच्यासोबत, कशा प्रकारे बघता आहे? वारंवार संजय राऊतांकडनं अशा प्रकारची विधानं असेल किंवा टीका आहे ती होताना दिसते। पहिले संजय राऊतनी कन्फर्म करावं की ते 2024 नंतर उद्धव ठाकरे सोबत असतील की शरद पवारांसोबत असतील,
कारण की संजय राऊतांना बोलायला ताळमेळच नाही राहिलाय. म्हणजे संजय राऊतनी तर आज न्यायपालिकेला म्हणजे 15 वर्षाची नाही, त्यांची इच्छा आहे 15 वर्षाची शिक्षा व्हावी म्हणून, पण 15 दिवसाची शिक्षा झाली तर त्या न्यायपालिकेला म्हणतात संघप्रणीत झाली, त्या न्यायपालिकेला रखेल म्हणतात. खरं म्हणजे सुमोटो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट संजय राऊतवर दाखल व्हायला पाहिजे. संजय राऊत सकाळची 9 वाजताची प्रेस कॉन्फरन्स करून एकेकाची बदनामी करण्याचा विडा त्यांनी उचललाय, ठेका घेतलाय. आणि त्याच्यामुळे संजय राऊतची इच्छा आहे की 15 वर्ष त्यांना कैद झाली पाहिजे. सगळ्या लोकांनी जर कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचे दावे टाकले तर मी गॅरंटीने सांगतो की संजय राऊतला सगळ्या शिक्षा मिळून 15 वर्ष जेलमध्ये राहावंच लागणार, गॅरंटी आहे. कारण का संजय राऊत या 1-1.5 वर्षात इतका बोलला आहे की प्रत्येकाने बदनामीचा फक्त दावा टाकायला पाहिजे. सगळे न्यायाधीश 15 दिवसाची शिक्षा देऊन 15 वर्ष त्याची इच्छा पूर्ण करून देतील. धन्यवाद सर, बातचीत केल्याबद्दल. हे होते अनिल बोंडे यांच्याकडनं एकूणच सविस्तर उत्तरं जी आहेत ती सगळ्याच प्रश्नांवर देण्यात आली आहे. कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.